रेडी. हा. बाबा तुमचं वय किती आहे? 70 आहे 70. मग आतापर्यंत पाऊस झाला होता का असा कधी? आज जलमल्यापासून पाऊस नाही असला. म्हणजे आता तुमचं काय काय नुकसान झालं पिकाचं? सोयाबीन गेलंय, कापूस गेलाय, काहीच राहिलं नाही त्याच्यात. मग कांदे लावले होते का तुम्ही? कांदे बी गेलेत. हा. म्हणजे आतापर्यंत अण्णा तुम्ही सांगा बरं खेळत गावामध्ये किती एकरचं नुकसान झालं आतापर्यंत? नुकसान झालं किती कर्ज? हा म्हणजे जवळजवळ 200 ते 300 एकरचं. आतापर्यंत तुमचं तलाठी ग्रामसेवक कोणी आले होते का पायाची करायला? नाही आलेले ना. भाऊ तुम्हाला काय वाटतंय हे पावसाबद्दल? 2 एकर कांदे वाहून गेले ते. हा मग त्याची काही नुकसान भरपाई? पंचनामा नाही, नुकसान नाही, काहीच नाही. अजून कुणीच कोणताच अधिकारी फिरायला हा, नाही. तुम्ही या बरं पुढं तुमचं नुकसान झालंय का त्याचं? पाणी शिरलंय का त्याच्या खाली? सपाट झाले आहे ना. मग आतापर्यंत तुमचे पंचनामे काही झालेत का? तलाठीच नाही आला. नाही ना. हा मग आपला आष्टी तालुका आहे बघा. शेतकरी आतापर्यंत आमच्या खिळत गावामधल्या जवळ 200 ते 250 एकर मध्ये एवढं नुकसान झालंय की शेतकऱ्याला पिकामध्ये जाता सुद्धा येत नाही. हे बघा पाणी बघू शकता तुम्ही. आतापर्यंत असं पाऊस बघितला होता का तुम्ही? आठवड्यात दुसऱ्यांदा खेळत गावचा संपर्क तुटलाय आणि हे पुलावून पाणी आहे का पाण्यात पूल आहे याचाच मेळ लागा ना. हे बघा हा खेळत गावचा पूल आहे ना पाण्याखाली. आणि आमच्या आष्टी तालुक्यात ही आता आहे अशी शेतकऱ्याचं पीक वाहून गेलंय तरी आमचं अनुदानात अजून नाव नाही. खेळत गाव वगळीलंय आणि हे कॉन्ट्रॅक्टदारांनी ना पुलाचे आखेच पैसे खाऊन घेतले. तर ही बघा आमची खेळत गावाची आता असे कार्यकर्ते. बरं तुमचं काय काय नुकसान झालं बरं? सगळे कांदे वाहून गेले, सगळे उडीद बाजरी मका सगळं वाहून गेले. तरी पण आहे ना कोणीच अजून तलाठी तहसीलदार कोणी झाला नाही, आमदार खासदार कोणी झाला नाही.